नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही टी परीक्षा 2026 याची जर तयारी करत असाल तर आजचा हा सेशन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. पेपरला खूप कमी दिवस शिल्लक आहे, त्याच उद्देशाने आपण वारंवार विचारले जाणाऱ्या टॉपिकवरती या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, तुमची संकल्पना क्लिअर होतील, सर्व पॉईंट क्लिअर होतील मित्रांनो. आणि या ठिकाणी जे महत्त्वाचं आहे तेच पॉईंट आपण घेऊन आलेलो आहोत. कालच्या सेशनमध्ये आपण काही पोर्शन कव्हर केलं होतं. आजच्या या सेशनमध्ये आपण त्याच्यानंतरचा पोर्शन कव्हर करणार आहोत. मित्रांनो, काल आपण सहकारी अध्ययन कोलॅबोरेटिव्ह लर्निंगवरती थोडक्यात माहिती बघितली. मित्रांनो, याची संकल्पना आपण या ठिकाणी क्लिअर करूया. बघा, एकत्र शिकण्याचे महत्त्व व फायदे काय आहे. तर बघा मित्रांनो, विद्यार्थी गटांमध्ये एकत्र येऊन काम करतात, संवाद साधतात आणि एकमेकांना मदत करतात. हे याच्यामध्ये महत्त्वाचं फायदा काय आहे. तर बघा, याच्यामध्ये आहे सामाजिक कौशल्य, संवाद क्षमता आणि एकमेकांना मदत करण्याची वृत्ती ही विकसित होते. ओके, मग याच्याबद्दल आपण या ठिकाणी या संबंधित विचारवंत कोणता आहे ते बघितलंय. लेव वायगोस्की आहे मित्रांनो. कोऑपरेटिव्ह लर्निंगशी संबंधित विचारवंत कोण आहे तर लेव वायगोस्की आहे. ओके, उदाहरण बघितले आपण. पर्यावरण प्रदूषण या विषयावर वर्गात वेगवेगळ्या गटांमध्ये प्रकल्प प्रोजेक्ट तयार करणे हे या ठिकाणी महत्त्वाचे आपण उदाहरणासह संकल्पना क्लिअर केलेले आहेत. ठीक आहे, याच्यानंतर आपण बघत होतोय मित्रांनो प्रबलीकरण आणि उद्दीपक. याच्यावरती प्रश्न खूप वेळा परीक्षेला विचारलेले आहेत. मग मित्रांनो, प्रबलीकरण आणि उद्दीपक हे काय आहे तर याचे दोन प्रकार पडतात. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही प्रकारावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते. मग आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे बघा, प्रबलीकरण, याला इंग्रजीमध्ये रेन्फोर्समेंट म्हणतात. मग नेमका प्रबलीकरण काय आहे ते समजल्यानंतर आपल्याला त्याचे प्रकार हे समजतात मित्रांनो. मग प्रबलीकरण म्हणजे काय, शॉर्टमध्ये आपण या ठिकाणी बघूया की वर्तनाची वारंवारता वाढवण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया म्हणजेच प्रबलीकरण होय. ओके, मग त्याचे जे दोन प्रकार पडतात, धनात्मक आणि ऋणात्मक, हे काय आहे तर बघा, धनात्मक प्रबलीकरण पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट काय असते तर इच्छित वर्तनावर बक्षीस देणे, यालाच आपण पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट धनात्मक प्रबलीकरण असे म्हणतोय. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो दुसरा प्रकार आहे ऋणात्मक प्रबलीकरण, म्हणजेच काय तर अप्रिय गोष्ट काढून घेणे. उदाहरणार्थ, गृहपाठ पूर्ण केल्यास ओरडणे हे थांबवणे, म्हणजेच काय तर ऋणात्मक प्रबलीकरणचं हे एक उदाहरण आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतरचा बघा उद्दीपक आपल्याला बघायचा आहे. प्राथमिक उद्दीपक काय आहे तर ज्यांची पूर्तता नैसर्गिकरित्या आवश्यक असते, उदाहरणार्थ अन्न, पाणी, हे नैसर्गिकरित्या याची पूर्तता आवश्यक असते, त्याला प्राथमिक उद्दीपक असे म्हणतात. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचा जो मुद्दा आहे, अंतर्गत प्रेरणा, इंट्रिन्सिक मोटिवेशन, हे काय आहे तर लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न भरपूर वेळा विचारलेले आहे. कामामध्ये मिळणाऱ्या स्वतःच्या आनंदासाठी काम करणे म्हणजे इंट्रिन्सिक मोटिवेशनचं हे या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये एक कीवर्ड बघितलंय मित्रांनो. ठीक आहे, महत्त्वाचं होतं. याच्यानंतर आपण पुढच्या टाईपकडे वळूया. बघा मित्रांनो, काय दिलेलं आहे, अध्ययनाचे संक्रमण, ट्रान्सफर ऑफ लर्निंग, ज्ञानाचे संक्रमण व त्याचे प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत. जे परीक्षेला तुम्हाला यावरती 100% प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण तुम्ही PYQ बघा, त्याच्यामध्ये धनात्मक संक्रमण, नकारात्मक संक्रमण, शून्य संक्रमण, द्विपार्श्व संक्रमण, याच्यावरती प्रश्न परीक्षेला विचारलेले आहेत. मग तुम्हाला जर शॉर्टमध्ये हे सर्व पॉईंट लक्षात ठेवायचे असेल तर बघा मित्रांनो, सुरुवातीला आपण धनात्मक संक्रमण बघू. पॉझिटिव्ह ट्रान्सफर ऑफ लर्निंग काय असते तर मित्रांनो, धनात्मक संक्रमण म्हणजे पॉझिटिव्ह ट्रान्सफर ऑफ लर्निंग हे काय आहे तर पूर्वी शिकलेले ज्ञान नवीन कौशल्य शिकण्यास मदत करते, त्यालाच धनात्मक संक्रमण असे म्हणतात. पॉझिटिव्ह ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणतात जे पूर्वी शिकलेलं ज्ञान आहे ते नवीन कौशल्य शिकण्यास मदत करते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे तुम्हाला, त्याला धनात्मक संक्रमण म्हणतात. ठीक आहे, शॉर्टमध्ये आहे परंतु तुम्हाला समजण्यासारखेच आपण या ठिकाणी कीवर्ड घेतलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा मित्रांनो, नकारात्मक संक्रमण, निगेटिव्ह ट्रान्सफर ऑफ लर्निंग, हे काय आहे तर पूर्वी शिकलेले ज्ञान नवीन कौशल्य शिकण्यास अडथळा निर्माण करते, त्याला नकारात्मक संक्रमण म्हणतात. बघा, याच्यामध्ये फरक आहे धनात्मक संक्रमण नकारात्मक संक्रमणामध्ये. धनात्मक संक्रमणामध्ये काय होतं तर पूर्वी शिकलेले ज्ञान जे आहे नवीन कौशल्य शिकण्यास मदत करते, परंतु या ठिकाणी काय करते तर अडथळा करते, त्याला नकारात्मक संक्रमण असे म्हणतात. क्लिअर झाले. हे मदत करते, अडथळा करते, याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचाच तिसरा प्रकार शून्य संक्रमण, झिरो ट्रान्सफर ऑफ लर्निंग, हे काय आहे तर बघा, पूर्वी शिकलेल्या ज्ञानाचा नवीन कौशल्यावर कोणताही परिणाम होत नाहीत,
त्याला म्हणतात शून्य संक्रमण. आता नकारात्मक संक्रमण आणि शून्य संक्रमण याच्यामध्ये पण फरक आहेत. ठीक आहे, हे सारखे नाही मित्रांनो. याच्यामध्ये काय करते, अडथळा करते, परंतु याच्यामध्ये काय, शून्य संक्रमणामध्ये तर परिणाम होत नाही. म्हणजे पूर्वी शिकलेलं जो ज्ञान आहे त्या ज्ञानाचा नवीन कौशल्यावर कोणताही परिणाम होत नाहीत. ठीक आहे, महत्त्वाची पॉईंट आहे आणि महत्त्वाचीच कीवर्ड आपण या ठिकाणी घेतले. आता याच्यानंतर बघा, द्विपार्श्व संक्रमण. द्विपार्श्व संक्रमण म्हणजे काय, तर एका अवयवात शिकलेले कौशल्य दुसऱ्या अवयवात वापरता येणे म्हणजेच याला द्विपार्श्व संक्रमण असे म्हणतात. ठीक आहे, या ठिकाणी महत्त्वाचं आहे, इथे मदत करते आणि या ठिकाणी वापरता येते असं दिलेलं आहे. कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. ट्रान्सफर ऑफ लर्निंग, ज्ञानाचे संक्रमण आणि त्याचे प्रकार आपण या ठिकाणी शॉर्ट कीवर्ड्सनुसार बघितले. आता तुम्ही याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारलं मित्रांनो, तर तुम्ही सेकंदामध्ये उत्तर देऊ शकता. ठीक आहे, त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी 2 सेशन घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी सखोल विश्लेषण आणि शॉर्ट कीवर्ड सुद्धा आपण घेतलेले आहेत मित्रांनो. यापूर्वीचा सेशन बघितला नसेल तर बघून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपण एक जे सिद्धांत आहे मित्रांनो, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकास सिद्धांत मांडलाय. तर त्यांनी जे सांगितलेल्या 3 लेवल आहे, त्याचे 6 स्तर, ते सर्व आपण शॉर्ट कीवर्डनुसार कशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल आणि आपल्याला त्याच्यामध्ये उदाहरणासह पाहायला मिळालेलं आहेत. यापूर्वीचा सेशन तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या, खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्या सेशनमध्ये आपल्याला जवळपास 4 ते 5 प्रश्न हे कव्हर करू शकता. ठीक आहे, त्यासाठी तो सेशन महत्त्वाचा आहे आणि हा सेशन त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये सुद्धा आपण संज्ञानात्मक विकास सिद्धांत, जी जीन पॅजी आणि बोधात्मक विकास सिद्धांत मांडलेला आहे, त्या सिद्धांतावरती आपण या ठिकाणी शॉर्टकटमध्ये त्याचे 4ही स्टेजेस बघितलेले आहेत. बघा, आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे. आता बघा मित्रांनो, बोधात्मक विकास सिद्धांत कोणी मांडलेला आहे, तर जीन पॅजी यांनी मांडलेला आहे. यालाच कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी म्हणतात. याला दुसरं नाव आहे मित्रांनो, संज्ञानात्मक विकास सिद्धांत आहे. मग बोधात्मक विकास सिद्धांतामध्ये जीन पॅजी यांनी 4 अवस्था सांगितलेल्या आहेत, 4 अवस्था मांडलेल्या आहेत. त्या 4ही अवस्था आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग त्या अवस्था कोणकोणत्या आहेत, तर पहिली अवस्था आहे संवेदी कारक, याला सेन्सरी मोटर स्टेज म्हणतोय. त्याच्यानंतर क्रियापूर्व अवस्था, याला प्री ऑपरेशनल स्टेज म्हणतोय मित्रांनो. त्याच्यानंतरची तिसरी अवस्था आहे मूर्त क्रियात्मक अवस्था, याला कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज लक्षात ठेवायचं आहे. आणि चौथी म्हणजे शेवटची अवस्था आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था, ही अवस्था आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. मित्रांनो लक्षात ठेवा, संवेदी कारक अवस्था, क्रियापूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था, औपचारिक क्रियात्मक अवस्था, याच्यावरती प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेला येतात. तुम्ही PYQs बघा, तुम्हाला याच्यावरती प्रश्न पाहायला मिळतोय. मग तुम्ही जर हे शॉर्ट कीवर्ड लक्षात ठेवले तर तुम्ही प्रश्नांचं करेक्ट उत्तर देऊ शकता मित्रांनो परीक्षेमध्ये. ठीक आहे, मग आता यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला, संवेदी कारक अवस्था त्यांनी जे मांडलेल्या 4 अवस्था आहे त्यामधली ही पहिली अवस्था आहे संवेदी कारक अवस्था. यालाच सेन्सरी मोटर स्टेज म्हणतात. याला S, याला P, याला C आणि याला F असे लक्षात ठेवा. हे सिक्वेन्स लक्षात ठेवा मित्रांनो, SPCF. SPCF हे काय आहे, तर सेन्सरी मोटर स्टेज, प्री ऑपरेशनल स्टेज, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आणि फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये संवेदी कारक अवस्था, ही अवस्था वय जन्म ते 2 वर्षापर्यंतची असते. बालकांमध्ये वय जन्म ते 2 वर्षापर्यंतची अवस्था कोणती आहे, तर संवेदी कारक अवस्था आहे. याचा मुख्य वैशिष्ट्य लक्षात ठेवा, यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते मित्रांनो. याचा मुख्य वैशिष्ट्य आहे की इंद्रिये व हालचालीद्वारे शिकणे, म्हणजे वस्तूंचे स्थायित्व समजणे, ऑब्जेक्ट प्रमाणे समजणे. हे संवेदी कारक अवस्थेमध्ये असते की इंद्रिय व हालचालींद्वारे शिकत असते. लहान बाळ हे त्यांच्या इंद्रिया आणि हालचालीद्वारे शिकत असतो. ते वर्ष आहे, वय आहे, जन्म ते 2 वर्षापर्यंतची अवस्था आहे. सेन्सरी मोटर स्टेज संवेदी कारक अवस्था आहे. ठीक आहे, हे बघा शॉर्ट कीवर्ड आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतरची दुसरी अवस्था आहे क्रियापूर्व अवस्था, यालाच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा. ही अवस्था बालकामध्ये वर्ष 2 ते 7 वर्षापर्यंतची असते. याचे मुख्य वैशिष्ट्य लक्षात ठेवा, प्रतिकात्मक विचार सुरू, तर्कसंगत विचार नसतो, आत्मकेंद्री विचार जास्त असते, म्हणजे इगोसेंट्रिक असतो. ह्या अवस्थेमध्ये बालक हे इगोसेंट्रिक असतो मित्रांनो, आत्मकेंद्री विचार जास्त करत असतो. तर्कसंगत विचार त्यांच्यामध्ये विकसित झालेला नसतो. वय 2 ते 7 वर्षापर्यंतच्या अवस्थेमध्ये त्या अवस्थेला क्रियापूर्व अवस्था असे म्हणतात.
ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बोधात्मक विकास सिद्धांतामधली तिसरी अवस्था बघायची आपल्याला, मूर्त क्रियात्मक अवस्था. ह्यालाच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणतात इंग्रजीमध्ये, लक्षात ठेवा. ही अवस्था बालकांमध्ये 7 ते 11 वर्षापर्यंतची असते. ह्या अवस्थेचे मुख्य वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. मूर्त वस्तू घटनाबद्दल तर्क करणे आणि वर्गीकरण व क्रम लावणे. बघा, क्रियापूर्व अवस्थेमध्ये तर्कसंगत विचार नसतो, परंतु मूर्त क्रियात्मक अवस्थेमध्ये हा तर्कसंगत विचार हे विकसित होतोय किंवा ते विचार करू लागतात. मूर्त वस्तू घटनांबद्दल तर्क करणे आणि वर्गीकरण आणि क्रम लावणे, याच्यामध्ये क्लासिफिकेशन आणि सिरिएशन हे विकसित होते मित्रांनो. त्यांना क्रमाने कोणतेही घटक वस्तू हे क्रमाने लावता शक्य होते किंवा लावता येते मित्रांनो. वर्गीकरण करता येते प्राण्यांचे, पक्ष्यांचे, त्यांचे अशा प्रकारचे वर्गीकरण या वयामध्ये बालकांना करता येतोय मित्रांनो. त्याला मूर्त क्रियात्मक अवस्था असे म्हणतात, कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणतात. बोधात्मक विकास सिद्धांतामधली ही चौथी अवस्था आणि शेवटची अवस्था आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था. यालाच फॉर्मल ऑपरेशनल स्टेज म्हणतात. ही अवस्था मित्रांनो 11 वर्षाच्या पुढील मुलांमध्ये असते. ती अवस्था म्हणजे औपचारिक क्रियात्मक अवस्था आहे. ह्या विचारांची मुख्य वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. या अवस्थेचे मुख्य वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. अमूर्त वैज्ञानिक विचार करण्याची क्षमता विकसित होते. अमूर्त आणि वैज्ञानिक विचार करण्याची क्षमता याच्यामध्ये विकसित होते. हे चारही अवस्था तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे आपण दिलेल्या मुख्य वैशिष्ट्यांच्या आधारावरती तुम्ही प्रश्न 100% त्याचं उत्तर करेक्ट देऊ शकता मित्रांनो, परीक्षेला जर प्रश्न विचारला तर. ठीक आहे, महत्वाचं होतं, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण पुढच्या टाईपकडे वळूया. बघा मित्रांनो काय दिले, भाषा आणि विचार. हे भाषा आणि विचारावरती पण प्रश्न परीक्षेला भरपूर वेळा आलेले आहेत. मग भाषा आणि विचार याला आपण शॉर्टमध्ये कशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल हे या ठिकाणी घेतलेलं आहे. बघा, खाजगी भाषण किंवा स्वगत याला प्रायव्हेट स्पीच असे म्हणतात. खाजगी भाषण, प्रायव्हेट स्पीच, त्याला स्वगत हे दुसरं नाव आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग त्याची संकल्पना आपण या ठिकाणी समजून घेऊ की मुले हे स्वतःच्या वर्तनाला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःशी मोठ्याने बोलतात. हे अध्ययनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यालाच प्रायव्हेट स्पीच असे म्हणतात मित्रांनो. म्हणजे स्वतःच्या वर्तनाला मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःशीच मोठ्याने बोलतात. हे अध्ययनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. याला प्रायव्हेट स्पीच म्हणतो आपण. ठीक आहे, मग याच्याशी संबंधित विचारवंत कोण होते तर लेव वायगोस्की होते. प्रायव्हेट स्पीचशी संबंधित विचारवंत किंवा मानसशास्त्रज्ञ कोण होते तर लेव वायगोस्की होते, लक्षात ठेवा. मग दृष्टिकोनातील फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. खाजगी भाषण, स्वगत याच्याशी रिलेटेड बघा, पियाजेचं काय मत होतं आणि वायगोस्कीचं काय मत होतं तर लक्षात ठेवा. पियाजे यांनी याला म्हणजे प्रायव्हेट स्पीचला आत्मकेंद्रीय भाषा, इगोसेंट्रिक स्पीच अशी म्हटलेलं आहे, लक्षात ठेवा. पियाजे यांनी खाजगी भाषण किंवा स्वगत याला काय म्हटलेलं आहे तर आत्मकेंद्रीय भाषा म्हटलेलं आहे, इगोसेंट्रिक स्पीच म्हटलेलं आहे. ठीक आहे, त्यांच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतामध्ये त्यांनी आत्मकेंद्रीय भाषा याचा वापर केलेला आहे. ठीक आहे, मग वायगोस्की यांनी याला अध्ययनातील आणि स्वनियमनातील एक सक्रिय साधन मानलेलं आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो. जीन पियाजे यांनी संज्ञानात्मक विकास सिद्धांत, बोधात्मक विकास सिद्धांत मानलेला आहे. त्यांनी जी सांगितलेल्या 4 अवस्था आहे ती 4ही अवस्था आपण यापूर्वीच बघितलंय मित्रांनो. ठीक आहे, मग वायगोस्की यांनी कोणता विकास सिद्धांत मांडलाय तर त्यांनी मांडलेला आहे सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. याच्यामध्ये त्यांनी स्वगत, प्रायव्हेट स्पीचला काय म्हटलंय तर अध्ययनातील आणि नियमनातील सक्रिय साधन असे मानलेलं आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतोय. ठीक आहे, याच्यानंतर आपण समोर वळूया. बघा नेक्स्ट टाईप काय दिलेलं आहे आपल्याला. याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट किंवा महत्त्वाचा पॉईंट आपण या ठिकाणी घेत आहोत. लिंगभाव संवेदनशीलता म्हणजे जेंडर सेन्सिटिव्हिटी. याच्यावरती प्रश्न खूप वेळा आलेले आहेत. जेंडर सेन्सिटिव्हिटी म्हणजे रूढिवाद कल्पना तोडणे, ब्रेकिंग स्टिरियोटाईप आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. याची संकल्पना सुरुवातीला समजून घेऊ. समाजात स्त्री आणि पुरुषांबद्दल असलेल्या रूढ कल्पना ओळखून त्या तोडणे आणि सर्वांना समान संधी देणे हे याची मूळ संकल्पना आहे मित्रांनो. मूळ संकल्पना आहे की समाजात स्त्री आणि पुरुषांबद्दल असलेल्या रूढ कल्पना ओळखून त्या तोडणे आणि सर्वांना समान संधी देणे ही याची मूळ संकल्पना आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये शिक्षकाची भूमिका कशी असायला पाहिजे तर कामांचे वाटप करताना कधीही लिंगभेद करू नये. सर्व उपक्रमांमध्ये मुली आणि मुलांना समान संधी द्यायला पाहिजे. ठीक आहे, मग काय टाळायला पाहिजे तर मुलींना केवळ विशिष्ट कामे उदाहरणार्थ रांगोळी आणि मुलांना इतर कामे उदाहरणार्थ मैदानी कामे देणे हे टाळावे. कारण याच्यामध्ये आपल्याला जेंडर स्टिरियोटाईप हे या ठिकाणी
महत्त्वाची जी पॉईंट आहे ते आपण बघितले मित्रांनो, कीवर्ड बघितले, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तुमच्या संकल्पना क्लिअर झाली असतील. आपण समोरच्या टाईपकडे वळूया मित्रांनो. अतिशय महत्त्वाचा टाईप आहे, ते आहे मूल्यमापन. इव्हॅल्युएशन म्हणजे काय, याच्यावरती पण प्रश्न परीक्षेला आलेला आहेत. बघा, CCE आणि पोर्टफोलिओ हे काय आहे, तर मित्रांनो CCEचा फुल फॉर्म आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मराठीमध्ये लक्षात ठेवू शकता तुम्ही. CCE म्हणजे काय, तर सतत आणि सर्वकष मूल्यमापन, यालाच कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात मित्रांनो. लक्षात ठेवा त्याचा फुल फॉर्म. आणि मराठीमध्ये काय म्हणतात, सतत आणि सर्वकष मूल्यमापन. हे काय आहे तर समजून घ्या की विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक पैलूंचे वर्षभर सतत मूल्यमापन करणे, त्याला सतत आणि सर्वकष मूल्यमापन म्हणजेच CCE असे म्हणतात. ठीक आहे, मग पोर्टफोलिओ काय आहे, तर विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा पद्धतशीर संग्रह म्हणजेच पोर्टफोलिओ असतो. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय समाविष्ट करावे, तर उत्कृष्ट कलाकृती, निबंध, प्रकल्प, अहवाल आणि प्रगतीची संकलित माहिती हे याच्यामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि काय टाळायला पाहिजे, तर केवळ परीक्षांचे गुण, चुकांची यादी आणि किंवा पालकांच्या उत्पन्नाचा दाखला हे टाळायला पाहिजे. हे महत्त्वाचे कीवर्ड आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, लक्षात ठेवा. यानंतर आपण समोरच्या टाईपकडे वळूया मित्रांनो. बघा काय दिलेलं आहे, तर अध्ययन अक्षमता हा तर खूप महत्त्वाचा आहे. लर्निंग डिसेबिलिटी मित्रांनो, आपण मागील 1 महिन्यापासून जेवढे काही सेशन दररोज घेत आहोत मित्रांनो, त्याच्यामध्ये एक तरी प्रश्न तुम्हाला अध्ययन अक्षमतावरती पाहायला मिळतोय. तुम्ही यापूर्वीचे सेशन बघितले नसाल तर बघू शकता, आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहेत. आणि सोबतच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर दररोज अशाच पद्धतीने सखोल विश्लेषणासह शिकायचं असेल तर मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते. मित्रांनो, असा कंटेंट फ्रीमध्ये तुम्हाला फक्त आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतोय. बरोबर, मग त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा. सोबतच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर त्याला जॉईन व्हा. आणि सोबतच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लासेसचे PDF सोबतच मित्रांनो स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी मिळत जाईल. ठीक आहे, मग आता आपण या ठिकाणी बघत होतोय अध्ययन अक्षमता, लर्निंग डिसेबिलिटी म्हणजे काय आहे, तर मित्रांनो याची प्रमुख शैक्षणिक अक्षमता व त्याची लक्षणे आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. लर्निंग डिसेबिलिटीचे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची डिसेबिलिटी आहे डिस्ग्राफिया म्हणजे लेखन अक्षमता. मित्रांनो, लेखन अक्षमता डिस्ग्राफिया असा तुम्हाला त्या परीक्षेला पेपरमध्ये पाहायला मिळतो. डिस्ग्राफिया लेखन अक्षमता काही पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाहीत, त्यासाठी लक्षात ठेवा. डिस्ग्राफिया, ग्राफ म्हणजे लिहिणे, हे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ग्राफ म्हणजे मित्रांनो लिहिणे, हे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो. ग्राफ म्हणजे लिहिणे म्हणजेच लेखन अक्षमताशी रिलेटेड आहे. मग याच्यामध्ये अक्षरे स्पष्ट लिहिण्यास अडचण येणे, हस्ताक्षर वाचता न येणे, याचा परिणाम काय होतोय बघा, तर विद्यार्थ्याला स्वतःच्या विचारांना कागदावर लिहिण्यात सर्वाधिक अडचण येते, त्यालाच डिस्ग्राफिया म्हणतात. जे लिहिण्याशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारला असेल तर ते प्रश्नांचं उत्तर असणार आहे मित्रांनो डिस्ग्राफिया, एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर डिस्लेक्सिया, हे डिस्लेक्सिया अध्ययन अक्षमता हे कशाशी रिलेटेड आहे, तर वाचन अक्षमताशी रिलेटेड आहे. डिस्लेक्सिया वाचनाशी संबंधित आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, अक्षरे व शब्द वाचण्यात अडचण येणे म्हणजे वाचण्याशी संबंधित जर तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल तर डिस्लेक्सिया उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरा प्रकार, महत्त्वाचा प्रकार बघितला आपण, तर डिस्कॅल्क्युलिया म्हणजे गणित अक्षमता. मित्रांनो, कॅल्क्युलिया, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅल्क्युलिया म्हणजे हे कॅल्क्युलेटरशी संबंधित तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, म्हणजे गणिताशी संबंधित तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. तर गणित अक्षमता म्हणजे कॅल्क्युलियाशी संबंधित तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, अंक आणि गणित क्रिया समजून घेण्यात अडचण येणे याला डिस्कॅल्क्युलिया असे म्हणतात. हे तिन्ही पॉईंट महत्त्वाचे आहे, तिन्ही प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डिस्ग्राफिया, डिस्लेक्सिया आणि डिस्कॅल्क्युलिया. ठीक आहे मित्रांनो, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण समोरच्या टाईपकडे वळूया आणि महत्त्वाचा टाईप आहे ते म्हणजेच
थॉर्नडाईकने मांडलेली प्रयत्न प्रमाद उपपत्ती. थॉर्नडाईक यांनी अध्ययनाचे सिद्धांत मांडले, त्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडलेली आहे मित्रांनो. त्यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा ट्रायल अँड इरर लर्निंग थेरी. मित्रांनो हे महत्त्वाचं आहे. थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या अध्ययनाच्या सिद्धांतामध्ये त्याची संकल्पना आपण या ठिकाणी क्लिअर करूया. समजून घेऊ संकल्पनामध्ये काय दिले, तर प्राणी किंवा माणूस चुका करत करत आणि त्या चुकांमधून शिकत योग्य प्रतिसाद देतोय, म्हणजे या ठिकाणी फीडबॅक देतोय मित्रांनो. ठीक आहे, रिस्पॉन्स देतोय. संकल्पना समजून घेतले म्हणजे आपल्याला या ठिकाणी थॉर्नडाईकचे जे 3 नियम आहेत ते मुख्य नियम सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायला सोपं जाते मित्रांनो. थॉर्नडाईकने प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये त्यांनी 3 मुख्य नियम सांगितले. 3 मुख्य नियम आपण कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो त्याची शॉर्ट की आपण या ठिकाणी घेतलेली आहेत, बघू शकता. सज्जतेचा नियम, त्या मुख्य नियमापैकी थॉर्नडाईकच्या मुख्य नियमापैकी पहिला नियम आहे सज्जतेचा नियम. सज्जतेचा नियम काय आहे, तर शिकण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी असणे त्याला सज्जतेचा नियम असे म्हणतात. शिकण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी असणे त्याला सज्जतेचा नियम म्हणतात. त्याच्यानंतर त्याचा मधला दुसरा मुख्य प्रकार व्यायासाचा नियम आहे. बघा मित्रांनो याच्यामध्ये काय दिले, वारंवार सराव केल्याने शिकणे हे सुलभ होते. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार ते म्हणजेच परिणामाचा नियम. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता समाधानी परिणाम देणाऱ्या गोष्टी लवकर शिकल्या जातात. हे तिन्ही आपल्याला या ठिकाणी थॉर्नडाईकने मांडलेले नियम शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग शिक्षकाच्या याच्यामध्ये ब्रीदवाक्य काय असते, तर चुका होणे हा गुन्हा नाही, तर त्यातून नवीन शिकण्याची ही एक संधी आहे, अशी या ठिकाणी आपल्याला शिक्षकांची ब्रीदवाक्य या प्रयत्न प्रमाद उपपत्तीमध्ये पाहायला मिळते. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. याच्यानंतर आपण समोरचा या ठिकाणी टाईप बघणार आहोत. 20 नंबरचा टाईप आणि अतिशय महत्त्वाचा टाईप आहे मनोसामाजिक विकास. याला एरिक एरिक्सन यांनी मांडलेला आहे. मनोसामाजिक विकास. मनोसामाजिक विकास कोणी मांडलाय जर प्रश्न विचारलं तर एरिक एरिक्सन आन्सर द्यायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला किशोरावस्था आणि ओळखीचा संघर्ष बघायचा आहे मित्रांनो. सुरुवातीला याची मुख्य संकल्पना आपण या ठिकाणी क्लिअर करूया. बघा, मानवी विकास 8 मनोसामाजिक टप्प्यांमध्ये विभागलेला असतो, असे एरिक एरिक्सन यांनी मनोसामाजिक विकास सिद्धांतामध्ये मांडलेला आहे. बघा, मग याच्यामधली किशोरावस्था हे 5व्या टप्प्यामधली या ठिकाणी मनोसामाजिक विकास सिद्धांतामधला हा 5वा टप्पा आहे किशोरावस्था. मग यामध्ये बघू शकता ओळख निर्माण करणे विरुद्ध भूमिका संभ्रम म्हणजे आयडेंटिटीवरचे रोल कन्फ्युजन याच्याशी संबंधित आहेत. मुख्य प्रश्न मी कोण आहे, समाजाच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत, हे या ठिकाणी आपल्याला किशोरावस्थामध्ये मनोसामाजिक विकास सिद्धांत जो एरिक एरिक्सनने मांडलेला आहे त्याच्यामधला हा 5वा टप्पा आहे. एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो. महत्त्वाची पॉईंट आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या टाईपकडे वळूया. बघा, नंतरचा टाईप महत्त्वाचा टाईप आहे ते म्हणजेच रचनावाद आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020. NEP 2020 वरती प्रश्न 100% तुम्हाला परीक्षेला येणार मित्रांनो. NEP 2020 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याच्यावरती तुम्हाला प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. मग आधुनिक शिक्षण पद्धतीचा पाया या ठिकाणी बघत आहोत आपण. तर रचनावाद कन्स्ट्रक्टिव्हिजम हे काय आहे, तर याच्यामध्ये रचनावाद कन्स्ट्रक्टिव्हिजम आहे. विद्यार्थी स्वतः अनुभव आणि विचारातून ज्ञान तयार करतात, म्हणजे कन्स्ट्रक्ट करतात. विद्यार्थी जे आहे ते स्वतःचा अनुभव घेऊन म्हणजे स्वतः अनुभव घेऊन विचारातून ज्ञान तयार करतात, कन्स्ट्रक्ट करतात. त्याला कन्स्ट्रक्टिव्हिजम असे म्हणतात मित्रांनो, रचनावाद म्हणतात. रचनावाद याचा इंग्रजी शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कन्स्ट्रक्टिव्हिजम. कन्स्ट्रक्ट म्हणजे तयार करणे. ठीक आहे. मग याच्यानंतर आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 बघायचं आहे. याचा मुख्य भर काय आहे, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा मुख्य भर आहे पाठांतर पद्धती पूर्णपणे कमी करणे. रूट लर्निंग ही जी आहे ही पूर्णपणे कमी करणे, हे NEP 2020चा मुख्य या ठिकाणी याच्यावरती भर आहे मित्रांनो. म्हणजेच पाठांतर जी पद्धत आहे ती पूर्णपणे कमी करणे, हे महत्त्वाचं पॉईंट आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे मित्रांनो संकल्पनात्मक समज म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वाढवणे. म्हणजे संकल्पना समजून आपल्याला या ठिकाणी जी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे ती वाढवणे, संकल्पनात्मक समज वाढवणे, हे NEP 2020चा मुख्य भर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रकार शोध घेण्याची वृत्ती म्हणजे इन्क्वायरी बेस्ड लर्निंग, याला प्राधान्य देणे, हे याच्यामधलं महत्त्वाचं या ठिकाणी पॉईंट आहे मित्रांनो.
ठीक आहे. हे तिन्ही पॉईंटवरती प्रश्न परीक्षेला येऊ शकते. लक्षात ठेवा, पाठांतर पद्धत पूर्णपणे कमी करणे हे NEP 2020चा मुख्य भर आहे. संकल्पनात्मक समज वाढवणे हे NEP 2020चा मुख्य भर आहे. आणि शोध घेण्याची वृत्ती याला प्राधान्य देणे म्हणजे इन्क्वायरी बेस्ड लर्निंग याच्यावरती मुख्य भर देणे हे NEP 2020चा या ठिकाणी महत्त्वाचे आपण 3 प्रकार घेतले मित्रांनो. ठीक आहे. अंतिम उद्दिष्ट विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हे यामागचा मुख्य उद्दिष्ट आहे. NEP 2020 या शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्दिष्ट आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, महत्त्वाचं होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण राहिलेला पोर्शन या ठिकाणी घेतले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि जर तुम्हाला अशाच पद्धतीने दररोज सखोल विश्लेषणासह शिकायचं असेल मित्रांनो आणि महत्त्वाची संकल्पना आपली पॉईंट क्लिअर करायचे असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो आपल्यासाठी एक महत्त्वाचं आणि तुम्ही कमी दिवसामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही कधीही आणि मित्रांनो कुठेही मानसशास्त्र या विषयाची सखोल विश्लेषणासह तयारी करू शकता. तुम्हाला पेपर पेनची पण गरज नाही. मग ते कशा पद्धतीने तुम्ही तयारी करणार? फक्त 2 दिवसात संपूर्ण मानसशास्त्र या विषयावरील या अभ्यासक्रमावरील कॉन्सेप्ट कसे क्लिअर करणार? रिव्हिजन कशी करणार? तर मित्रांनो आपण आपल्यासाठी मानसशास्त्र या विषयावर एक ईबुक क्रिएट केलेला आहे. या ईबुकमध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम मानसशास्त्र या विषयावरील संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 700+ प्रश्न आपण या ईबुकमध्ये सखोल विश्लेषणासह कन्सेप्टनुसार त्या ठिकाणी आपण ॲड केलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला हा ईबुक खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण शेवटच्या दिवसांमध्ये फक्त 2 दिवसांमध्ये तुम्ही या 700+ प्रश्नांचं रिव्हिजन या ठिकाणी करू शकता. ते पण कधीही आणि कुठेही. कारण तुमच्या मोबाईलमध्ये हा जर ईबुक सेव्ह असेल किंवा सेव्ह ठेवलं तर मित्रांनो तुम्ही कुठेही या ईबुकच्या माध्यमातून मानसशास्त्र या विषयाची तयारी करू शकता. ते पण 700 प्रश्न हे कमी नाहीत मित्रांनो, खूप आहे. 245 पेजेसची ही PDF आहे. तुम्ही फक्त 2 दिवसांमध्ये वाचू शकता. तुमचं रिव्हिजन या ठिकाणी पूर्ण अभ्यासक्रमावरती होणार आहेत. मग आता तुम्हाला हा ईबुक मिळवायचा कशा पद्धतीने? तर मित्रांनो हा ईबुक मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त ₹149 पे करायचा आहे. आपण याची ॲक्च्युअल फीज ₹300 ठेवली होती, परंतु आपण फक्त ₹149 मध्ये हा ईबुक देत आहोत मित्रांनो. मग हे 149 तुम्हाला Google Pay, फोनपेच्या माध्यमातून 7507386306 या नंबरवरती तुम्हाला Google Pay किंवा फोनपे करायचा आहे. त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती मला पाठवायचा आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत हा ईबुक मिळून जाईल मित्रांनो. आणि तुम्ही आत्ता जर हा ईबुक परचेस केलं तर तुम्हाला या मानसशास्त्र या विषयाची संपूर्ण अभ्यासक्रमावर रिव्हिजन करता येणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे फक्त 7 ते 8 दिवस शिल्लक आहेत. शेवटचे 2 दिवस आपण अभ्यासासाठी पकडलेलेच नाहीत, म्हणून आपल्याकडे फक्त 7 ते 8 दिवस शिल्लक आहेत. त्यापैकी 2 दिवस जर तुम्ही या ईबुकमधून अभ्यास केलाय तर तुमची सखोल विश्लेषणासह या ठिकाणी रिव्हिजन होऊ शकते. ज्यांना हा ईबुक घ्यायचा आहे त्यांनी ₹149 7507386306 या नंबरवरती मला Google Pay किंवा फोनपेने सेंड करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट मला याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे. त्यांना मी लगेच हा ईबुक देईल मित्रांनो. ठीक आहे. तर आजच्या या सेशनमध्ये एवढंच. भेटूया आपण समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.